डाऊट 100% क्लायमेट चेंज हा जगातील सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, हे तर सगळ्यांना माहिती झालं असेल. आता ॲक्च्युली क्लायमेट चेंज कसं घडतं किंवा याच्यामागचं काय प्रॉब्लेम्समुळे क्लायमेट चेंज तयार होते. सो जे काही ग्रीन हाऊस गॅसेस आहेत जसं की कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, मिथेन, या गॅसेसची एक लेअर असते. जसं की ओझोन लेअर आहे तशा प्रकारची एक ॲटमॉस्फिअरमध्ये लेअर असते आणि या लेअरमुळं ॲटमॉस्फिअरमध्ये एक टेम्परेचर कंट्रोल ठेवलं जातं किंवा एक प्रोटेक्टिव्ह लेअर म्हणून ते काम करते. बट अलीकडे जे काही फॉसिल फ्युएल्स किंवा ज्या प्रकारे ऑइल गॅसेस जाळून किंवा पराळी जाळल्यामुळे जे काही पोल्युशन तयार होते याच्यामुळं गॅसेस खूप जास्त वाढलेले आहेत आणि ती गॅसची लेअर जास्त एक्स्ट्रा झाल्यामुळं टेम्परेचर मेंटेनच्या ऐवजी टेम्परेचर खूप जास्त वाढलेलं आहे आणि या टेम्परेचर वाढल्यामुळे हे ग्लोबली इफेक्ट पडते की हा टेम्परेचर पूर्ण ॲटमॉस्फिअरमध्ये वाढते आणि याचा इम्पॅक्ट होते की सी लेवल वाढते. जे काही ग्लेशियर्स आहेत ते पूर्णपणे आता वितळायला लागलेले आहेत आणि जर ॲव्हरेज टेम्परेचर 1.5 डिग्री 2 डिग्री सेल्सिअस वाढलं तर हा खूप मोठा परिणाम होतो. जसं की रशिया किंवा जे बर्फाळ प्रदेश आहेत यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बर्फ वितळला जातो आहे. सो हा एक सगळ्यात मोठा इश्यू आहे आणि याच्यासाठी सो रिन्युएबल एनर्जी इज अ सोल्युशन. सो ॲज अ बिझनेसेस हेच असतील फ्युचरमध्ये की जे रिन्युएबल एनर्जीवरती काम करतात. जे तुम्ही आता बघितलं असेल खूप साऱ्या गोष्टी घडत आहेत, फ्लड्स येत आहेत, नॅचरल डिझास्टर तयार होत आहेत. तर याच्यामागचं पण खूप मोठं रिझन आहे क्लायमेट चेंज आणि हे कमी करणं ॲज अ प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ॲज अ बिझनेसमॅनची पण आणि गव्हर्नमेंटला पण याच्यासाठी खूप सारे इनिशिएटिव्ह घ्यावे लागतील.